tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. नमस्कार मित्रांनो, tenniscricket.in एक नवीन संकल्प घेऊन येते, एक नवीन प्रेरणा घेऊन येते. मुंबईच्या सर्व तरुण खेळाडूंना एक संधी मिळते. ही संधी कशा प्रकारे, ही संधी म्हणजे काय? ही संधी आहे मुंबईतील 200 पेक्षा अधिक लेजंड खेळाडू आहेत, त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत या tenniscricket.in वरती. त्यांच्यावर आपण गप्पा गोष्टी करणार आहोत, त्यांच्या जीवनाबद्दल आपण विचारणार आहोत आणि टेनिस क्रिकेटबद्दलचा त्यांचा प्रवास कसा झाला. आणि आज माझ्या या स्टुडिओमध्ये टेनिस क्रिकेटमधील बोरिवलीतील एक जबरदस्त खेळाडू, ज्याने एक नवीन संघ उभारला, त्याची धुरा त्याने राखली, नेतृत्व त्याने केलं. आमच्या सर्वांचा लाडका प्रिय मुंबईचा लाडका खेळाडू म्हणजेच कोण तर भरत वाघेला. भरत वाघेला साहेब, नमस्कार, आपलं स्वागत आहे tenniscricket.in वरती. नमस्कार. भरत वाघेला साहेब, सर्वप्रथम तुमचं संपूर्ण नाव काय आहे? भरत किशन वाघेला. अच्छा, तुम्ही सर्वप्रथम बोरिवली परिसरामध्येच होता. तुमचं बालपण कसं गेलं? म्हणजे बालपण खूप चांगला गेला. आणि क्रिकेटची सुरुवात कुठून झाली? म्हणजे क्रिकेट मी 10 ते 12 वर्षापासून खेळायला लागलो. तिथून माझी सुरुवात झाली आणि मी MSBमध्ये राहायचो. मग तिकडेच MSBमध्येच प्रॅक्टिस करायचो आणि तिथूनच माझी सुरुवात झाली क्रिकेट खेळ. माझ्या मते 1969चा तुमचा बहुतेक बोन आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थ, आणि 1983ला तुम्ही सर्वप्रथम क्रिकेटची सुरुवात केली. म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो तुम्हाला. हां, बरोबर. मग त्या टायमाला तुम्ही म्हणजे सुरुवात म्हणजे कुठे, म्हणजे एखाद्या संघापासून सुरुवात केली या एका टीम, म्हणजे गल्लीच्या खेळाडूंपासून? म्हणजे मी गल्लीच्या खेळाडूंमधूनच स्टार्ट केली आणि त्यात मी स्वतःचं नावावरती मी टीम काढली, चुवा 11. हे माझं पॅट नेम होतं. त्या हिशोबात मी तो टीमला नाव पण दिलं चुवा 11. नाही, भरपूर जणांना प्रश्न असा आहे की भरपूर लोक म्हणतात चुवा 11. ॲक्च्युली नाव कसं पडलं, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे. हां, मी जेव्हा कॉलनीत खेळायचो ना, तेव्हा मोठी पोरांमध्येच खेळायचो. आणि जेव्हा एक आमची कॉलनीतली मोठी टीम होती, ती ऑलवेज मॅचेस खेळायची संडेजला. मग त्यांच्याकडे एक प्लेअर सबस्टिट्यूट हवा होता. तेव्हा मला अनफॉर्च्युनेटली त्यांनी तो चान्स दिला की बाबा चुवाला घेऊया, म्हणजे या पोराला घेऊया. मग त्यांनी मला कवर्सला फिल्डिंगला ठेवलं आणि मी डायव्हिंग कॅच पकडली. माझा हात वगैरे फाटलेला, रक्त वगैरे येत होतं, तरी मी ती फिल्डिंग केली. आणि तेव्हा त्या दिवशीपासून त्या अशोक चावलानी माझं नाव चुवा म्हणून पाडला आणि तेव्हापासून मी चुवा या नावानेच फेमस झालो आणि या नावानेच मी फेमस होत राहील. मला कधी असं वाटलं होतं की मोठ्या क्रिकेटर बनावं आणि टेनिस क्रिकेटचा एक मोठा दानका खेळाडू तुम्ही बनलात आतापर्यंत? नाही, मी कधी अशी अपेक्षा केली नव्हती की मी एक टेनिस क्रिकेट हा खूप मोठा प्लेयर मी बनेल. फक्त मला ती आवड होती क्रिकेटची, माझी प्रॅक्टिस, आणि मी नुसतं खेळतच राहिलो. त्यात मी विसरून गेलो की बाबा मला पुढे काय करायचं. जस्ट मी क्रिकेट खेळत राहिलो आणि पुढे बघितलं तर मी बॉम्बेतला मोठा स्टार झालो. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे पण सामने खेळलात भरतभाई, त्यापैकी एखादा कुठला खेळाडू, फलंदाज असो किंवा गोलंदाज असो, ज्याला बघून तुम्हाला थोडंसं भीती वाटते की अरे हा माझ्यासमोर आला तर मी याला गोलंदाजी करणार आहे किंवा बॅटिंग करणार आहे, असा एखादा खेळाडू? क्रिकेट खेळताना मी कधीच आयुष्यात कोणाला घाबरलो नाही की हा मोठा क्रिकेटर आहे, हा चांगला बॉलर आहे. पण एखादा मला डिफिकल्ट बॉलर पडला, तो वन ऑफ द बेस्ट बॉलर होता सतीश शेट्टी, प्ले बॉयमधला. गुड ॲक्शन, चांगला बॉलर, गुड डिसिप्लिन मॅन, जेंटलमॅन. तुमच्या मते टेनिस क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू कोण आहे, फलंदाज किंवा गोलंदाज आत्तापर्यंतचा? सर्वात टेनिसमध्ये आवडता एकच प्लेअर मला आवडला, तो शंतनू गायचो, ज्याची मी बॅटिंग बघायला मी टेनिस मॅच थांबायचो. नाहीतर मला टेनिस मॅच बघायला आवडत पण नाही, पण त्याची बॅटिंग, तो जर बॅटिंग करत असेल तर मी त्याची मॅच बघायला मी थांबायचो. आणि तो माझा आवडता प्लेअर आहे, अजूनही आहे आणि शेवटपर्यंत राहणार. आणि अजून एक मला नाव घ्यायचं, ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर काही केलं पोरांसाठी, तो आहे मिस्टर बिपिनभाई झटकिया. त्यांनी पण क्रिकेट, त्याला बेफाट प्रेम आहे क्रिकेटची, खेळतो पण तो क्रिकेट आणि चांगल्यापैकी खेळतो क्रिकेट. त्यांनी पण टेनिस प्लेअर, जी पोरं इकडे तिकडे वगैरे खेळतात, ज्यांना जॉब नाही वगैरे,
त्यांना त्यांनी भरपूर हेल्प करून स्वतःचे हेल्प करून त्यांनी बिझनेस वगैरे टाकून दिला आहे. असे काही टेनिस प्लेअरमध्ये आवडणारे प्लेअर पाहिजे बिपिन भाईसारखे, की असे टेनिस प्लेअरला वाव दिलं पाहिजे, ज्यांनी ही तरुण पिढी कुठे टेनिस क्रिकेट खेळत जावं आणि आपला जॉब पण सिक्युअर होईल, आपल्या घरी 2 पैसे पण येईल आणि व्यवस्थित ते खेळू शकतात. जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट खेळायचे तर तेव्हा तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया काय असायची? घरचं मला चांगला बॅकअप होतं, आई वडिलांचं, भावंडांचं, सगळ्यांचं. पण जेव्हा माझे आई बाबा निघून गेले त्याच्यानंतर माझी मिसेस होती, तिने मला भरपूर सपोर्ट दिला या क्रिकेटसाठी. त्यामुळे मी लॉंग क्रिकेट खेळत राहिलो. कधी विरोध झाला होता का कधी असं? कधीच नाही, कारण ती पण एक स्पोर्ट्समॅन होती. ती कबड्डी खेळायची, खो खो खेळायची, त्यामुळे तिने मला फुल सपोर्ट केला. भरतभाई, टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त तुम्ही काय करता? टेनिस क्रिकेट हा मी खेळतच राहिलो आणि त्याच्यानंतर मी पय्याडेचा कोच आहे आता ॲट प्रेझेंट. मी लहान पोरांना 8 to 12 इयर्सला ट्रेनिंग देतो पय्याडे क्लबला. आणि त्याच्यानंतर मी जॉबला जातो. जॉबला मी नायगावला जातो, कन्स्ट्रक्शनचं आहे, द ग्रेट मराठा एंटरप्राइजेस आहे, मोहन शेट त्याचा मालक आहे, मोहन पाटील, त्यांच्याकडे मी जॉबला. माझा शॉप आहे तो मी रेंटला घेतला आहे. SS स्पोर्ट्स म्हणून क्रिकेटचे बॅट्स, टी शर्ट्स, शूज वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो. तो माझा बिझनेस आहे, एक शॉर्ट बिझनेस. टेनिस क्रिकेटमधील तुम्ही जो संघ बनवला त्या संघातील असे अनेक खेळाडू आहेत, त्यामधील तुम्ही कुठल्या खेळाडूंना तुम्ही घडवलं आणि घडवता आतापर्यंत? आपण त्यांना शिकू शकतो की बाबा अशी बॉलिंग टाक, तशी बॉलिंग टाक. आपण कोणच नाही की त्यांना घडवायला. आपण त्यांना एक मार्गदर्शन दाखवू शकतो की अशी बॉलिंग टाक, तशी बॅटिंग कर. आपण प्रत्येकाला असं करतो, पण घडवायचं हे माझ्या हातात नाही. जो पोरगा बनतो तो आपल्या मेहनतीनेच बनतो. टेनिस क्रिकेटमधील अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खटतात आणि त्याचा तुम्हाला खंत वाटते? टुर्नामेंट टायमावरती होत नाही किंवा मिसबिहेवियर ग्राउंडमध्ये होतात, ते सगळं बंद केलं पाहिजे. टाईम टू टाईम आले पाहिजे. आणि काय नियम चेंजेस केले पाहिजेत का? हां, रूल्स अँड रेग्युलेशन जरा चेंज झाले पाहिजे. जसे ओव्हर्स पहिला पण बोललो मी तुम्हाला, की ओव्हर्स वाढवले पाहिजे, टायमिंगवरती आले पाहिजे. आत्तापर्यंत भरतभाई असा एखादा कुठला सामना की तुम्ही कधीच त्या सामन्याला विसरू शकत नाही, असं एखादी कुठली मॅच? रुस्तम मंडेला ट्रॉफी होती ती, त्यात माझ्या हाताला लागलेलं. मी बँडेड वगैरे घालून खेळायचो. टॉस झाला की मी बँडेड काढायचो आणि त्याच्यानंतर फिल्डिंगला जायचो आणि बॅटिंग करायचो. आणि ती टुर्नामेंट आम्ही फायनल मारली आणि मी त्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतलेलं. ती बॉम्बेतली मोठी टुर्नामेंट होती, 1.5 लाखाची टुर्नामेंट होती रुस्तम मंडेला. टेनिस क्रिकेटमधील सर्वात तुमचा चांगला मित्र कोण आहे? म्हणजे क्रिकेटमधील एवढे खेळाडू आहेत, 200पेक्षा अधिक संघ आहेत, त्याच्यामधले एखादा चांगला व्यक्तिमत्व आणि चांगला तुमचा मित्र? चांगला मित्र माझा संतोष बंड, टेनिसमधला. बट तो प्लेयर नाही, माझा मॅनेजर, टीमचा मॅनेजर होता. पण तो माझा चांगला मित्र, वन ऑफ द बेस्ट फ्रेंड. स्वतःला परफेक्ट बनवण्यासाठी क्रिकेटमध्ये काय परफेक्शन आणावं लागेल खेळाडूंना? खेळाडूंना पहिली गोष्ट आपला फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. फिटनेस जर आपल्याकडे असलं तर क्रिकेट आपण कुठल्याही वयात खेळू शकतो आणि कधीही खेळू शकतो. जोपर्यंत फिटनेस आहे आपण क्रिकेट खेळू शकतो. काय करावं लागेल? म्हणजे तुम्ही ज्या टायमाला तुम्ही खेळत होते क्रिकेट, तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करत होते का? हां, मी रेग्युलर प्रॅक्टिस करायची. मग सकाळ संध्याकाळी नेट लागायचं का? हां, संध्याकाळी प्रॅक्टिस करायची. पण माझ्या काही तेवढे मॅचेस होते ना की आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ नाही भेटायची, की एवढे कंटिन्यू टुर्नामेंट असते आणि ते पण 20-20 ओव्हर, 15 ओव्हर, 12 ओव्हर असे असायचे. तर आम्हाला कधी कधी प्रॅक्टिस करायला पण टाईम भेटायचा. कंटिन्यू हॉट डेला पण टुर्नामेंट असायचे ठाणा डिस्ट्रिक्टला. आम्ही ट्यूजडे टू फ्रायडे आम्ही ठाणा डिस्ट्रिक्टला खेळायचो. भरपूर लोकांचे गुरु असतात क्रिकेटमध्ये, म्हणजे जे प्रशिक्षक असतात, भरपूर त्यांचे आई बाबा जे सपोर्ट करतात. पण भरत सर, तुमचा क्रिकेटमधील गुरु कोण? तुम्हाला कोणी शिकवलं क्रिकेट? शिकलो मीच क्रिकेट खेळायला. मी हळूहळू शिकलो, पण मला प्रॉपर शिकवला तो दीपक शहा. एखादा तुमचा असा कुठला खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे आत्तापर्यंत? टेनिस क्रिकेटमध्ये योगदान देणारा एकच माणूस आहे,
नोआ अष्टमकर, जो क्रिकेट पण चांगला खेळला आणि चांगली कामं पण केली. त्याच्यामुळे जे क्रिकेटर होते ते नुसते इकडे तिकडे नुसते क्रिकेटच खेळत राहिले. त्या पोरांना त्यांनी जॉब दिला. आज ती पोरं 10,000 15,000चे जॉब करूनसुद्धा टेनिस क्रिकेट खेळतात. तो नोआ अष्टमकर द ग्रेट मॅन. त्याच्यासाठी टेनिस क्रिकेट अजून पुढे गेलं पाहिजे. अशी माणसं पुढे आली की टेनिस क्रिकेटचे अजून चांगले चांगले प्लेयर जे आहेत त्यांना जॉब भेटतील आणि व्यवस्थित सेटल तरी होतील. भरतभाई, अजून तुम्ही काय ॲडवाईस देऊ शकाल का नवीन तरुण पिढींना क्रिकेटसाठी? माझा एकच ॲडवाईस आहे की तुम्ही तरुण क्रिकेटरनी क्रिकेट खेळावा. चांगले खेळतात, मी ऐकतो, बरं वाटतं. पण एकच टीम पकडून तुम्ही जर खेळत राहिले ना एका वर्षाभर तर ती टीम ग्रेट होणार. पण आताच्या क्रिकेटचा काळ असं झालं आहे की एक मॅच 2 मॅच या टीममधून खेळतो पोरगा आणि तिसऱ्या मॅचला तो दुसऱ्या टीममधून निघून जातो खेळायला. मग ती टीम होत नाही. म्हणून एक प्रॉपर टीम पाहिजे की बाबा जेव्हा आम्ही खेळायचो राजेंद्र 11 तर अख्खी ती राजेंद्र 11 आम्ही वर्षभर 30-15-16 प्लेयर खेळायचो. एखाद दुसरं असं आम्ही चेंज करायचो. पण बाकी सगळ्या टीमनी तसेच केले. राहुल 11 तशी खेळायची, मॅचलेस तशी खेळायची, तिलक चौक कल्याण तशी खेळायची, वन ऑफ दी ब्राईट शशी, सगळ्या मोठ्या मोठ्या जे टीम झालेले ते कंटिन्यू तेच खेळायचे. पण आता ते दिसलं पाहिजे की बाबा एखादी टीम चांगली आहे पण ती रेग्युलर 30 पोरं खेळतात. ते चेहरे समोर आले पाहिजे, पण ते चेहरे येत नाही. भरतभाई, तुमच्या आयुष्यामध्ये डोळ्यासमोर कुठला असा खेळाडू होता की ज्याला बघून तुम्ही क्रिकेट खेळलात? मी खेळायचो ॲक्च्युली माझ्या हिशोबातच क्रिकेट खेळायचो. पण माझा जो आयडियल होता तो नितीन राजे होता. गोरेगावच्या टीममधला, सरोजमधून खेळायचा. फुल्ली स्टायलिश बॅट्समॅन होता, व्यवस्थित आणि डिसिप्लिन प्लेयर होता. त्याला जेव्हा बघायचो ना मला तरी असं वाटायचं की बाबा ह्याच्यासारखं माझं पण नाव झालं पाहिजे, ह्याच्यासारखं मी खेळलो पाहिजे. म्हणून माझा तो आयडल राहिला की, आणि त्यात मी खूप पुढे गेलो ते विचार करत करत की नितीन राजेसारखा लेफ्ट हँडेड मी मुंबईमध्ये तसा खेळतच राहिलो. भरपूर धन्यवाद भरत वाघेला. आज आमच्या या स्टुडिओमध्ये होते tenniscricket.in मध्ये. भरत साहेब, तुम्ही आलात आणि तुमची ज्या गप्पा गोष्टी झाल्या, तुमच्या ज्या टेनिस क्रिकेटबद्दल जे काही तुम्ही सांगितलं, मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही अपेक्षा बाळगलो की तरुण पिढी ही तुमच्या पाठोपाठ चालतील आणि चांगलं क्रिकेट खेळतील. धन्यवाद.